श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बघा, आज एका स्वामी सेवेकरी म्हणजे नाशिकच्या ताईंचा अनुभव आहे. त्या खूप स्वामींची सेवा करतात आणि प्रदीपदादांच्या मठामध्ये आता नाशिक आणि प्रदीपदादांचं मठ खूप जवळजवळ आहे. त्याच्यामुळे त्यांचं प्रदीपदादांच्या मठामध्ये नेहमी येणं जाणं राहायचं आणि त्यांनी प्रदीपदादांकडून पण सेवा घेतलेल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांसाठी बरेचसे काही त्यांच्या म्हणजे प्रश्न होते, त्याच्यासाठी प्रदीपदादांकडून सेवा घेतली होती आणि त्या सेवा त्या करत होत्या. तर असाच एक दिवस प्रदीपदादांचा त्यांना फोन आला की मी नाशिकला येतो आहे आणि डायरेक्ट तुमच्याच घरी येतो आहे आणि 10 मिनटात पोहोचतो आहे म्हणून. पण त्या ताईंचं घर नाशिकमध्ये पण खूप म्हणजे खूप थोडंसं आतमध्ये होतं आणि 10 मिनटात आता प्रदीपदादांच्या मठापासून नाशिकमध्ये जायला काही 10 मिनटं नाहीत लागत, खूप वेळ लागतो. खूप वेळ म्हणजे की अर्धा तास तरी, कमीत कमी अर्धा तास 1 तास तरी लागेल. पण त्या दादा म्हटले की मी 10 मिनटात तुमच्या घरी येतो आहे म्हणून. त्या ताईंना आश्चर्य वाटलं की 10 मिनटात कसे काय येत आहेत दादा, आणि खरंच आश्चर्य झालं की 10 मिनटातच दादा त्यांच्या घरी पोहोचले. आणि पोहोचल्याबरोबर त्या रक्षाबंधन होतं बघा, रक्षाबंधनच्या 2-3 दिवसातच दादा त्यांच्या घरी गेले होते ताईंच्या, कारण त्या ताईंना बहीण मानत होते. तर साक्षात ते राखी बांधण्यासाठीच गेलेले होते आणि रक्षाबंधन राखी बांधली त्या ताईंनी, ऑक्शन केलं दादांचं आणि दादा बसले. म्हणजे त्यांचा 3 BHK फ्लॅट आहे त्या ताईंचा आणि ते हॉलमध्ये बसलेले होते. दादा हॉलमध्ये बसले. हॉलमध्ये बसून दादांनी त्यांच्या घरामध्ये कुठे कुठे काय काय आहे ना ते सगळं काही सांगितलं होतं. फक्त हॉलमध्ये बसून, दादा कुठे फिरलेही नाहीत, पाहिलंही नाही, काहीच नाही. हॉलमध्ये बसूनच दादांनी सगळीकडे सांगितलं की कुठे कुठे काय काय आहे म्हणून, किंवा काय जुने पाने वस्तू आहेत, कोणी काय कुठे ठेवलेलं आहे आणि कोणत्या वस्तूचा आपला म्हणजे त्यांच्या घरावरती नकारात्मक परिणाम होतोय किंवा नकारात्मक शक्ती आहे का त्या घरामध्ये, कोणाची नजर आहे का, हे सगळं त्यांनी बसल्या जागेवर सांगितलं त्या ताईंना. आणि मेन म्हणजे त्या ताईंच्या माहेरचं पण दादांनी सगळं सांगितलं. ताईंचं माहेर पुण्याचं आहे, तिथे पण माहेरच्या घरी पण कुठे कुठे काय काय आहे, काय काय नाही, ते सगळं ताईंच्या घरी म्हणजे नाशिकच्या घरी बसूनच दादांनी पुण्याच्या माहेरच्या घरचं पण सगळं सांगितलं. आणि ते खरंच, आणि तिथले पण पुण्याच्या घरी म्हणजे ताईंच्या माहेरच्या घरी पण कुठे कुठे काय काय वस्तू आहेत, काय काय नाही, आणि कोणत्या वस्तू तुम्ही घरात ठेवल्याने नकारात्मकता आलेली आहे किंवा कुणी काय केलेलं आहे घराला, हेही सगळं दादांनी सांगितलं तिथे बसूनच. तर त्या ताईंना थोडंसं आश्चर्य वाटलं की पहिल्यांदाच असं म्हणजे दादा घरी आले होते आणि दादांनी सगळं सांगितलं. तर त्या ताई दादांना म्हटल्या की तुम्हाला कसं काही म्हणजे इथे बसून सगळं समजतंय बरं, कारण मलाच माहिती नाही आहे माझ्या घरात कुठे काय काय ठेवलेलं आहे किंवा खरंच नकारात्मक शक्ती आहे का घरामध्ये, वाईट शक्ती आहे का, आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या तर मला माहीत पण नाही आहेत की मी कुठे काय ठेवलेलं आहे ते. मग असंच झालं. मग दादा गेले. दादांना जास्त वेळ टाईम नव्हता, त्याच्यामुळे दादा थोडंच बोलले, बसले आणि गेले. तर दादा गेल्याच्या नंतर त्या ताईंनी काय केलं, दादांनी जे सांगितलं होतं की तुमच्या ताई घरामध्ये या वस्तू आहेत की ह्या वस्तू तुम्ही ठेवू नका, विसर्जित करा असं, तर त्या वस्तू गेल्याच्या नंतर दादांनी जसं सांगितलं ना तसं ताईंनी घरात शोधलं. मग ते बरोबर होतं. दादाने जिथं सांगितलं ना तिथं त्या बघायच्या, बरोबर तीच वस्तू निघायची. आणि मग असं करता करता दादांनी जेवढं काही सांगितलं ना तेवढं सगळं त्यांनी घराच्या बाहेर काढलं आणि ते एक दिवस जाऊन सगळं विसर्जित केलं. कारण त्या वस्तूमुळे त्यांच्या घरामध्ये खूप वाईट शक्ती नांदत होती, वाईट शक्तीचा वास होत होता तिथे. आणि काय म्हणतात ना, एखाद्याची आपल्या घरावरती नजर वाईट लागते, तर तसंही झालं त्यांच्या घराला. त्याच्यामुळे दादांनी जसं सांगितलं तसं त्या ताईंनी केलं आणि आज त्यांच्या घरामध्ये खूप सकारात्मकता पोहोचलेली आहे, सकारात्मक ऊर्जा जाणवते. आणि पण ताई म्हणायच्या, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की दादांना कसं काय समजलं असेल बरं, कारण आज मोठमोठे किती वास्तुशास्त्र सांगणारे किंवा ब्राह्मण ज्योतिषी वगैरे सगळे काही असतात, पण त्यांना आपल्या वास्तुशास्त्राचं सांगितलं तर ते फक्त बघण्यासाठी आपल्याकडून किती पैसे घेतात. आणि दादांनी तर बसता क्षणी 5 मिनटात सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितल्या. खरंच दादा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचंच रूप आहेत.
आणि दुसरा ताईंचा अनुभव असा की ताईंना एक मुलगी आहे आणि ती मुलगी इंजिनिअरिंगला म्हणजे सेकंड इयरला होती आणि सेकंड इयरला असताना ती बाहेर अर्थातच ती बाहेर होती शिकायला आणि तिचे सेकंड इयरचे पेपर चालू होते, नाही सॉरी पेपर चालू होणार होते आणि ती अशीच रोज एक्झरसाईजला सकाळी उठली. एक्झरसाईजला उठल्याच्यानंतर ती एक्झरसाईज करायला लागली. एक्झरसाईज करता करता तिच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला अचानक पोटात दुखायला लागलं. अचानक पोटात दुखायला लागल्यावर तिचं पोट इतकं दुखायला लागलं की तिला काय करावं काही सुचत नव्हतं. म्हणजे अचानकच एवढं दुखायला लागलं. मग तिनेच मम्मीला म्हणजे तिच्या आईला त्या ताईंना फोन केला आणि ती म्हटली आपण प्रदीपदादांना विचारायचं का की नेमकं काय झालेलं आहे ते. कारण अर्थातच ताईंनी खूप दवाखाने केले होते, मोठमोठ्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट पण घेतलेल्या होत्या, पण काही ते पोटातलं राहतच नव्हतं आणि एक्झाम पण जवळ आलेली होती. काय करावं काहीच कळत नव्हतं. मग त्यांनी प्रदीपदादांना फोन केला, कारण त्या ताई प्रदीपदादांना भाऊच मानत होत्या. मग अर्थातच त्या मुलीचे ते मामा होते, प्रदीपदादा मामा होते. मग ती मुलगी म्हणली की मामाला आई आपण मामालाच फोन लावूया म्हणून. तर त्यांनी प्रदीपदादांना विचारलं की नेमकं काय झालेलं आहे हिच्या पोटामध्ये. खूप ट्रीटमेंट घेतल्या, खूप डॉक्टर पण केले, लाखोनी खर्च पण केला, पण काहीच फरक पडत नाही आहे आणि तिची एक्झाम पण जवळ आलेली आहे. दादा तुम्हीच बघून घ्या आता काय करायचं ते. दादांनी सांगितलं उद्या 12 वाजेपर्यंत तिचा जो तिचा जो स्टोन आहे ना तो पडेल म्हणून, विरघळून जाईल आणि पडेल. तर आश्चर्य असं झालं की दुसऱ्या दिवशी दादाने जो टाईम सांगितला होता ना 12 वाजताचा, त्याच टायमाला तिचा किडनी स्टोन जो आपण म्हणतो ना किडनी स्टोन खडा, तो 12ला दादाने जो टाईम दिला होता त्या टायमिंगलाच खडा पडला तो. आणि तिला एवढं बरं वाटलं की तो त्रास पण कमी झाला आणि दादाने जसं सांगितलं तसंच तिला अनुभव पण आला. आणि तिच्याच बाबतीमध्ये म्हणजे परत दुसऱ्या दिवशी लगेच तिला एक्झामला जायचं होतं आणि त्या एक्झामसाठी ती खूप चांगली तयार झाली. हे फक्त आणि फक्त दादांच्या कृपेने आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे केल्यामुळेच शक्य झालं. तिसरा अनुभव असा त्या ताईंचाच, त्या मुलीच्या बाबतीतलाच. आता ती इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. अर्थातच तिला सेकंड इयरला एक अनुभव आला. आता ती लास्ट इयरला म्हणजे 4थ्या वर्षाला तिची आता ती एक्झाम देत आहे. ती एक्झाम झाल्याच्या नंतर ताईंनी विचारलं की आता हिच्या लग्नाचं वगैरे कसं आहे म्हणून. तर दादा म्हटले की तुम्ही काही काळजी करू नका ताई, तिला 3 गव्हर्नमेंटचे स्थळं पण येतील, त्यातले 2 स्थळाचं तिचं काही जमणार नाही आहे. आता 1 स्थळ आहे ते तिच्या नशिबाने जमेल. म्हणजे ते ताईंनी दादांवर सोडलं आहे की आता एक जे स्थळ राहिलेलं आहे ते जमेल की नाही किंवा तिच्यासाठी तो मुलगा योग्य आहे की नाही. मग ती मुलगी आईला म्हणजे त्या ताईंना म्हणली की आता मामा जे सांगतील ना त्याच मुलाबरोबर मी लग्न करणार. मामा म्हणजे आपले प्रदीपदादा, ते मामाच म्हणते त्यांना. जे त्या मुलाबरोबर सांगतील ना त्याच मुलाबरोबर मी लग्न करणार असं. म्हणजे तिचा एवढा विश्वास आहे प्रदीपदादांवर, एवढा विश्वास आहे की जे कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर ती प्रदीपदादांना विचारतेच की प्रदीपदादा मी असं करू का, किंवा हे केल्याने ते होईल का, ते केल्याने ते होईल का. म्हणजे इतका प्रचंड विश्वास आहे. आणि खरंच आपण म्हणतो ना की आजकालच्या जमान्यामध्ये किंवा आजकालच्या जगामध्ये कोणीच सत्याचं आणि विश्वासाचं राहिलेलं नाही आहे. पण प्रदीपदादांसारखा जर माणूस या जगाला लाभला तर खरंच तुम्हाला सांगते की आयुष्यातले जे काही लोकांचे प्रॉब्लेम आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, त्यातून खरंच 90 ते 95% तरी लोक बाहेर येतात म्हणजे येतातच. खरंच दादांचा आशीर्वाद आणि दादा जे कार्य करतायत ना ते खरंच खूप म्हणजे खूप महान आहे ते. आजकालच्या जगात इतके दुःखाने संकटाने ग्रासलेली लोक आहेत ना, तर मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही आहे ते. तर ह्या ताईंचा अनुभव इतका म्हणजे खूप छान होता. त्या ताई दादांची दादांना खूप मानतात. दादा जे सांगतात तेच त्या करतात आणि त्या इतक्या नशीबवान आहेत की नाशिकपासून
दादांचा मठ खूप जवळ आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते मठात जातात, वाटेल तेव्हा ते तिथे सेवा करतात. अर्थातच त्यांनी तिथे पारायण 3 दिवसाचं पारायण केलं होतं. त्यांना खूप छान वाटलं, अनुभवही खूप छान आले आणि इथून पुढचेही त्यांचे कार्य सगळे व्यवस्थित मार्गी लागतील, प्रश्न मार्गी लागतील. दादांचा आणि स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे कुटुंब आणि म्हणजे त्यांचं मुलीचं लग्न, मिस्टरांचं सगळं कुटुंब वगैरे सगळं चांगलं होईल. त्या घराची भरभराट होईल, कारण त्या स्वामींच्या सेवेत आहेत. प्रदीपदादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. बघा, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.